क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तर थळेपाडा या संघाची सलामीची जोडी ऋतिक. थळेपाडा आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. विनय आणि ऋतिक अशी जोडी आहे. विनय आणि ऋतिक. थळेपाडा आपला 12वा खेळाडू अद्यापपर्यंत पोहोचला नाहीये. षटक क्रमांक पहिलं हर्ष आले गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी शानदार जानदार धमाकेदार चौकार. जातोय 4 धावांसाठी सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. आलेत. काय बॅटिंग चालू आहे मैदानावरती. पहिल्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर मिडॉनच्या वरून लगावलेला लॉफ्टेड फटका. पॉवर प्ले मध्ये विनय मात्र आपण पाहतोय अगदी सर्वांग सुंदर फलंदाजी करतोय. आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने तो मात्र मन जिंकतोय. ओ यावेळी फुलटॉस फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. विनयच्या बॅट मधनं आलाय विराट विशाल षटकार.
पहिल्या षटकामध्ये विनय अक्षरशः गोलंदाज हर्षलवरती तुटून पडलाय. निडरपणे, निर्भीडपणे, बेधुंदपणे तो मात्र आपण पाहतोय. अटॅक करतो, आक्रमण करतो, हल्लाबोल करतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा आल्यात. धावांची बरसात, फटक्यांची उधळण, चौफेर फटकेबाजी. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी विनय याने करून दाखवले. हर्षल याचा नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. ओ यावेळी मात्र आपण पाहतो एज लागले. चेंडू वेगाने निघून गेलाय विकेटच्या माध्यमातून. फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर. अनकनेक्शन दर चौकार. 24 ऑन दी बोट. तब्बल 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावांचा डोंगर. आक्रमक पवित्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. विनयच्या बॅटमधून फटका चांगला आलाय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्यात. कमालीची बॅटिंग. काय बॅटिंग केलं विनय याने. पूर्णपणे गोलंदाजांना त्याने डॉमिनेट केलं. गोलंदाजांवरती एक हाती वर्चस्व त्याने मात्र राखलं. खऱ्या अर्थानं वॉल बिगनीचा हा असं म्हटलं जातं. तीच वॉल बिगन पाहतोय आपण थळेपाडा या संघाच्या माध्यमातून. तब्बल 25 धावा पहिल्या षटकामध्ये. "25 on the boot after first over." अक्षय मात्रे दुसऱ्या षटकात पाहायला मिळतो आता गोलंदाजी करण्यासाठी. तब्बल 25 धावा, धावांचा डोंगर, डावाची मजबूत पायाभरणी. बॅटिंग करणारा संघ हनुमान थळेपाडा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्ले फोडणं कशाला म्हणतात ना, हे खऱ्या अर्थानं विनयने दाखवून दिले. पॉवर प्ले मध्ये त्याने लगावलेले फटके अत्यंत बहरदार होते, अतुलनीय होते, विलोभनीय होते, विस्मयकारी सुद्धा होते आणि त्याने दिलेला स्टार्ट फार महत्वाचा. यामुळे थळेपाडा संघाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळालाय. थळेपाडा संघ आता आपण पाहतोय 7व्या आसमानावरती पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये तोडफोडवाली फलंदाजी झाले, आता कोळगाव संघाला कमबॅक करावं लागेल. दिमागदार पुनरागमन करावं लागेल. पाहूया अक्षय मात्रे कशी गोलंदाजी करेल. पहिला चेंडू अक्षयचा विनयच्या स्लॉट मध्ये, त्याला पिक केलं आणि डिस्पॅच केलं मिड विकेट बाहेर. विनयच्या बॅट बंद आलाय. आणखीन एक तगडा षटकार. डिक्शनरी मध्ये फक्त आणि फक्त षटकार आणि चौकार एवढंच आहे. तो फक्त मॅक्झिमम मध्ये डिलिंग करतोय. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय काय घडलं जात आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार. मैदानावरती फक्त आणि फक्त षटकार चौकारांचीच आतिषबाजी. पस्तीस धावा धाव फलकावरती आल्यात. काय बॅटिंग चालू आहे मैदानावरती. खऱ्या अर्थानं डोळ्यांचं पाळणं फेडणारी फलंदाजी करतोय विनय. तो मात्र आज वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळतोय. आक्रमक आणि रौद्र रूप त्याने धारण केले आणि त्याच्या समोर गोलंदाजी करणं हे फार मोठं आव्हान बनलंय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. ओ यावेळी मात्र चांगला चेंडू. बऱ्याच कालावधीनंतर आज चांगला चेंडू पाहायला मिळाला. किंबहुना याच पद्धतीच्या गोलंदाजीची नितांत गरज आणि आवश्यकता कोळगाव संघाला आहे. अक्षयकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि अक्षयला आपल्याकडे असलेला अनुभव आता मैदानावरती वापरावा लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकावे लागतील तरच थळेपाडा संघाला ते एक मिनिमम धावसंख्येपर्यंत रोखू शकता. अदरवाईज थळेपाडा संघ जर याच रणधटने बॅटिंग करत राहिला तरी धावसंख्या 70 ते 80च्या घरात जाईल.
यावेळी ऋतिक थळे याने स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. स्लॉक स्वीप मारण्याचा हा प्रयत्न मात्र निष्फळ ठरलाय. आता मात्र आपण पाहतोय नो बॉल आहे. ओके, लेग साईडला फक्त आपण पाहतोय जे क्षेत्ररक्षणाचं फ्री हिट आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये जे काही घडते ते सर्व थळेपणा संघाच्या बाजूने घडत असताना ऋतिक थळे फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओ येते मात्र काय झालंय, आता मात्र कॅच टिपली पण फ्री हिट होता आणि येते. काय नक्की चाललंय कोळगाव संघाचं. इकडून तिकडून फक्त आपण पाहतोय फेका फेक पाहायला मिळते. ऋतिक थळेला मात्र आपण पाहतोय मोठा फटका मारू देत नाहीये अक्षय. धाव फलकावरती 37 धावा. 37 ऑन द बोट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. अक्षय गोलंदाजी करतोय. ओ चेंडू चांगला आहे, चांगल्या टप्प्यावरती अक्षयने टाकलाय. सिंगल मिळते, डबल साठी जाणार का तर नाही. सिंगल निशी धाव फलकावरती 38 धावा. आता कोळगाव संघ त्यांच्या नेहमीच्या मूडमध्ये आलाय, किंबहुना थोड्या उशिरा नका होईना ते आता चांगल्या टप्प्यावरती मारा करतायत. याच पद्धतीने गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. पण मैदानावरती आता तो बॅटर आलाय ज्याने खऱ्या अर्थानं गोलंदाजांवरती हल्ले बोल केले. पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला जाळं लावलं होतं आणि या जाळ्यामध्ये अलगद अडकला विनय. एक चांगली इनिंग खेळून विनय जातो मैदानातून माघारी. बिग विकेट. आणि 36 धावांची शानदार इनिंग खेळून विनय मैदानातून माघारी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या अमरदीप कोळगाव. कोळगाव आपला फिल्डिंग त्वरित फैलावून घ्या. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 धावांची सरासरी पाहायला मिळते पहिल्या 2 ओव्हरमध्ये. निमिष मात्रे तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पाहूया निमिष याची गोलंदाजी कशी असेल. त्याच्या 36 बोललो रे. अरे तुझ्या 36 बोललो. तुझ्या एकट्याच्या 36 झाले असं बोललो. टोटल 38 झाल्यात आणि विनयच्या 36 झाल्यात. निमिष मात्रे कुळगाव संघाचा सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाजीला आलाय. निमिष मात्र गोलंदाजीला आला आणि मात्र आपण पाहतोय त्याने मोठी विकेट हस्तगत केले. फलंदाज ऋतिक तळे आज मात्र काही न करता स्वस्तात तंबूत परततोय. 1 more विकेट डाऊन.
काय अफलातून यष्टिरक्षण केले. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच मात्र त्याने फलंदाजाला बाद केलं. निमिषला ज्या कामगिरीसाठी गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आणलं होतं ना, ते काम निमिषाने अत्यंत अफलातूनपणे पेश केले. धावा अजिबात आल्या नाहीयेत. निमिष मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा येत होत्या, त्या धावा या षटकामध्ये पूर्णपणे थांबवून ठेवतोय. निमिषकडे गोलंदाजीचा एक वेगळा क्लास आहे. चांगले कटर्स टाकण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचबरोबरीने चांगले ब्लॉक होल्स चेंडू सुद्धा तो टाकतो. त्यामुळे त्याच्याकडे असलेली व्हरायटी, त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यता निमिष मात्रे मैदानावर दाखवून देतोय. या षटकामध्ये बरंच काही घडलंय. किंबहुना पहिल्या 2 षटकामध्ये थळेपाडा संघ आघाडीवर होता. तो आता कुठेतरी पिछाडीवरती आलाय. दोन्ही संघ आता इक्वल इक्वल सिच्युएशन मध्ये पाहायला मिळतात. ओहो, सुंदर गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निकेश नवीन फलंदाज पाहायला मिळतं बॅटिंग करण्यासाठी. ओहो, वॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय निमिष मात्रे. चांगलं कंट्रोल केलंय. डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये निमेश यशस्वी ठरलाय. या षटकाचा आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव खर्च केले. अगदी तिखट मारा, भेदक मारा मैदानावरती निमेश करतोय. स्पॉट ऑन गोलंदाजी करतोय, योग्य त्या चॅनलमध्ये मारा करतोय आणि त्यामुळे निमेशच्या गोलंदाजीवरती धावा बनवणं फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं अवघड ठरतंय, कठीण ठरतंय. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाढवतं बॅटिंग करणं फार सोपं आहे, पण निमेश गोलंदाजीला आल्यानंतर आता वाटायला लागलं धावा बनवणं या मैदानावरती कठीण झालंय. क्रिकेटमधील हीच तर गंमत असते, क्रिकेटमधील हीच तर खऱ्या अर्थानं रंगत असते आणि तीच आपण पाहतोय मैदानावरती आता पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव आले. आता मात्र आपण पाहतोय विकेटवरती लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड असा सुद्धा सामना पाहायला मिळेल. या 2 लेफ्ट हँडेडच्या लढाईमध्ये पाहूया कोणता खेळाडू उजवा ठरेल. और रिवर्स अटेम्प्ट केलंय. ओ हो, क्या बात है, क्या बात है. डोळ्यांचा पाळणा फेडणारा हा एक नेत्रदीपक चौकार. आणि शेवटच्या मोमेंटला त्याने मात्र आपण पाहिलं रिवाचा हा फटका खेळला, चौकार आला आणि धाव फलकावरती 43 धावा. 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. चेंडूवर फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं आलाय चेंडू मागे, चांगलं क्षेत्ररक्षण. पण मात्र आपण पाहतोय काय घडलं लास्ट मोमेंटला. क्षेत्ररक्षकाला हुलकावून देत चेंडू सीमारेषे पार फरार. अडीच 3 षटकाच्या खेळानंतर थोडेपणा संघ अगदी टॉप गिअर मध्ये आहे. एक वेगळ्याच आविर्भावामध्ये ते बॅटिंग करतायत. पण कोळगाव संघाला कमबॅक करावा लागेल, कारण 50+ धावा या मैदानावरती फायटिंग टोटल आहे. पण एकंदरीत सध्या जो खेळ चालू आहे थोडेपणा संघाचा ते पाहता 60च्या वर जाणं ते नक्कीच पसंत करतील. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आदित्य मात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. ओव्हर नंबर अंतिम. 47 धावा पहिल्या 3 षटकामध्ये अक्षरशः कुठल्यात. अद्यापपर्यंत
तळेपडा संघ वन साइड डॉमिनेट करत असताना या मॅच वरती राटामोर्त विकेटने गोलंदाजी करण्यासाठी आदित्य मात्रे सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर मिस टाइम आहे. कॅच होण्याची दाट शक्यता आणि चांगला कॅच शॉर्ट कव्हर्स मधनं आपण पाहतोय. खूप जास्त अंतर कापून अक्षय आला आणि त्याने मात्र अप्रतिम कॅच टिपला. निकेश जाईल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन फॉर तळेपडा. निकेश बाद झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन बॅट्समन संतोष. पाहूया आता संतोष काय करेल मैदानावरती. भाईजान यांचा आवडता प्लेयर संतोष. आदित्य याचा फुडला चेंडू. Oh, loud appeal and umpire says yes it is. Like before wicket स्वरूपात संतोष जाते back to the pavilion. अंकित खादरा second wicket. कमालीचं प्रदर्शन मैदानावरती शानदार गोलंदाजीने अनिकेतने मात्र आदित्यने मात्र पण पाहतोय थळेपडा संघाला पूर्णतः बागपुडवरती लोटले. ओहो, सलग चौथ्या चेंडूवर चौथी विकेट. आदित्य मात्र आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी करत असताना. करणारी गोलंदाजी करतोय. 4 चेंडूवरती 4 विकेट त्यानं प्राप्त केल्यात आणि त्याची गोलंदाजी बॅट्समन साठी एक वेगळं कोड ठरलंय. हे कोड थळेपडा संघ कशा पद्धतीने सॉल्व्ह करेल. यावेळी मात्र बाग फुटलं जात असताना कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. आता पुढे आपण पाहतोय 5व्या चेंडूवर या षटकातील पहिली धाव आले. 48 धावा धाव फलकावरती. दीपेश आणि अनिकेत अशी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. अनिकेत जो संघाचा महत्वपूर्ण बॅट्समन होता त्याला खूप वेळ आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवलं थळेपडा संघाने आणि त्याचमुळे ते प्रेशर मध्ये आले.
1 to go. Last ball of this inning. 48 on the boot. पंचावन्न धावा फलकावरती झाल्या. शेवटच्या चेंडूवर अनिकेतने षटकार लगावलाय. 56 धावसंख्येची आवश्यकता, 56 धावसंख्येची आवश्यकता आता असणार आहे ती अमरदीप कोळगाव या संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये चांगला चित्र पाहायला मिळेल आणि हा सामना रंगवण्यासाठी मी मदत करतो पुन्हा एकदा आमचे मित्र आणि खऱ्या अर्थात सर्वांचे लाडके इम्रान बुखारी भाईजान यांना. धन्यवाद प्रीति जी पाटिल सर की आवाज आपने सुनी. जनमन तलेपाड़ा टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए देखा जाए तो निर्धारित 24 गेंदों में 55 रन बनाए. 56 रनों का टारगेट सेट किया है टीम अमरदीप कोलगांव टीम के सामने. अगर देखा जाए तो कल के दिन अमरदीप कोलगांव टीम ने धोकोड़े के मैदान पर कोलेश्वरी भाग आयोजित उस प्रतियोगिता में अव्वल नंबर का खिताब प्राप्त किया था, फर्स्ट प्राइज प्राप्त की था. और वही टीम आज अगर देखा जाए तो अलीबाग टेनिस क्रिकेट में इस टीम की काफी चर्चा है और होना भी चाहिए. आज अगर देखा जाए तो इस प्रतियोगिता का तीसरा दिन और तीसरी रात में ये शानदार आयोजन हर साल की तरह इस साल भी आयोजन करते हुए कनकेश्वर क्रीड़ा मंडल झिराट गुरवाली इस प्रतियोगिता के द्वारा कल के दिन अगर देखा जाए तो फाइनल सम्राट भूपेंद्र जी पेटारे साहब और राजा कोहली इनसे पुरस्कृत की हुई टीम हमें नजर आएगी. दिलदार बागदांडा एक पहला मैच होगा और उस मैच का आंखों देखा हाल सभी दर्शक dreamscricket.in के माध्यम से देखेंगे और शुभकामनाएं होगी फाइनल सम्राट भूपेंद्र जी पेटारे साहब आपकी टीम को. दिलदार बागदांडा जिसमें हमारे मित्र चारू दत्त और उसी साथों साथ मिताली भाभी के हीरो भावेश हमें नजर आएंगे. कल के दिन पहला मैच होगा. तो पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है. बल्लेबाजी करने वाली टीम अमरदीप कोलगांव टीम के सामने अब तक 56 रनों का टारगेट सेट किया है. क्या इस टारगेट को डिपेंड किया जाएगा या चेस किया जाएगा? बल्लेबाज जल्द से जल्द भेजना है. अमरदीप कोलगांव टीम टाइम सेट किया जा रहा है. 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है. इसमें जो जीतेगा वो जरूर नागेश्वर आवास टीम के साथ सेकेंड फेरी का मुकाबला मैच खेलेगा. ऑफिशियल अंपायर विनोद सर पाटिल, उसी साथ शरद जी पाटिल सर और दो ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए तो राजेश जी पाटिल सर, प्रकाश जी अष्टमकर सर, हमारे साथी कमेंटेटर्स सम्माननीय प्रीति जी पाटिल अभी ऑन द वे है. खानाओं का एक बुलंद आवाज निशांत पाटिल. पहली ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए जर्मन थलेपाड़ा टीम की जानिब से गेंदबाज निकेश गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधे पर लेकर, जो कि प्रारंभिक बल्लेबाज अगर देखा जाए ऋतुज और कुणाल ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज, इन्हीं की शुरुआत करने के लिए टॉप ऑर्डर खिलाड़ी.
आज के जर्मन मिल्खत खान की प्रतियोगिता में बेस्ट फील्डर का खिताब अगर देखा जाए तो कुणाल कुणाल म्हात्रे इन्हें बेस्ट फील्डर के खिताब से नवाजा गया। 24 गेंदे 56 रनों की जरूरत। ऑफिशियल अंपायर सज्ज, कैमरामैन सज्ज, डीजे सज्ज, पब्लिक भी सज्ज होती हुई। स्ट्राइक रेट पर ऋतुज। ऑफिशियल अंपायर का इशारा, गेम इज ऑन, टाइम सेट किया जाएगा। गेंदबाजी करने वाली टीम निकेश ये भी ध्यान दीजिए 15 मिनटों में हमें 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है। स्ट्राइक रेट पर ऋतुज, नॉन स्ट्राइक पर कुणाल, गेंदबाजी के लिए निकेश। टाइम सेट, गेम इज ऑन नाउ। इस बार पहली गेंद के ऊपर डीप स्क्वायर की दिशा में खेल दिया है। अब उनका फटका 440 का झटका, गेंद सीमा पार, लॉफ्टेड षटकार, डीजे सूरज। मास्टर पहली गेंद पर छक्के के साथ शुरुआत की है बल्लेबाज ऋतुज के बल्ले से एक शानदार छक्का। क्योंकि अगर देखा जाए ना तो 24 गेंदे 56 रनों का जो टारगेट है उस टारगेट को अचीव करने के लिए यहाँ पर संघर्ष करते हुए और पहली गेंद के ऊपर शुरुआत की है। अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। यही कहते हुए ऋतुज बल्लेबाज निकेश जैसे गेंदबाज के ऊपर पहली गेंद के ऊपर छक्के के साथ शुरुआत करने के बाद अपना आत्मविश्वास बढ़ाते हुए फिर से एक बार वाइड स्पीड ऑन की दिशा में खेल दिया। फील्डर है वहां पर ऋतिक उर्फ बाला। डॉट गेंद जाती हुई, पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर थोड़ी सी गति में परिवर्तन किया, टप्पा थोड़ा पीछे रखा, एक्सपेरिमेंट करने की कोशिश में कामयाब होते हुए डॉट गेंद। पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद डॉट कराने में कामयाब गेंदबाज निकेश। अपने छोर की तीसरी गेंद फिर से एक बार वाइड स्पीड विकेट की दिशा में खेल दिया। फील्डर है वहां पर विनय, फील्ड करेंगे तब तक एक रन लेने का मौका। एक रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 7 रन विदाउट लॉस। पहला ओवर प्रगति पर, पावर प्ले का ओवर जारी है। सेकंड पर फिर से एक बार खतरनाक आक्रामक बल्लेबाज कुणाल म्हात्रे। इस बार देखिए पल्लू स्कूप खेलने का प्रयास, लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, गेंद सीमा पार, चौकार। चौकार के साथ टीम का स्कोर जा पहुंचा। प्रतीक जी पाटिल सर बतलाएंगे। 11 रन स्कोर कार्ड पर, पहली ओवर प्रगति पर है। फिर से एक बार स्विच हिट करने का प्रयास थर्ड मैन की दिशा में। इस बार देखिए गेट बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के पार, ये दिल मांगे मोर आया है। हैप्पी फोर, चौकार। डीजे टीट फॉर टैट, जशास्त से प्रत्युत्तर यहां पर देते हुए निकेश के ऊपर चौका आने के बाद स्कोर जा पहुंचा है 15 रन। स्कूल तिलक रत्न दिलशान पल्लू स्कोप जिसे कहा जाएगा, यहां पर पहले घुटने पर दम दिया गेंद को पल्लू स्कोप तिलक रत्न दिलशान स्टाइल में यहां पर, और हमारे योगेश वाघ के भाषा में कहा जाता है सुपला शॉट। डीजे
अगर छकड़े का नाम आता है ना तो फाइनल सम्राट फिर से एक बार भूपेंद्र जी पेटारे, लाल टोपी। और जरूर चौबे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक प्रतीक जी पाटिल सर बतलाते हुए 19 रन। जिस तरह से शुरुआत की थी बल्लेबाज विनय ने, उसी तरह से यहाँ पर टीट फॉर टैट जशास्तशे प्रत्युत्तर देने की कोशिश की और उस कोशिश में कामयाब होते हुए बल्लेबाज अमरदीप कोलगांव के ये दोनों बैटर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज फिर से एक बार ऋतुज 9 सेकंड पर, कुणाल मात्रे गेंदबाजी के लिए, निजी पहला टीम की ओर से दूसरी ओर की जिम्मेदारी अपने कंधे पर लेकर विनय आते हुए 19 रन स्कोर कार्ड पर लगते हुए विदाउट लॉस। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर सिंगल और लगातार की 3 गेंदों पर कुणाल मात्रे जैसे बल्लेबाज ने 3 चौवे लगाकर अपने पारी का आगाज किया था। शानदार बल्लेबाजी, 19 रन विदाउट लॉस एक ओवर की समाप्ति के बाद। फिर से एक बार मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, क्षेत्र रक्षक खाली, स्वीपर कवर, गेंद बाउंड्री लाइन के पार, ये दिल मांगे मोर। फिर से एक बार ईस्ट और वेस्ट, ये स्ट्रोक है सबसे बेस्ट, चौकार। अगर कोलगांव टीम इस प्रतियोगिता में जीत हासिल करती है तो फिर से एक बार फाइनल सम्राट भूपेंद्र जी पेटारे साहब, लाल टोपी फेमस, इनके तरफ से 2000 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। अमरदीप कोलगांव टीम अगर जीतती है तो फिर से एक बार वाइड स्पीड ऑन की दिशा में खेल दिया है। एक रन लेने का मौका, एक रन के साथ टीम का स्कोर प्रतीक पाटिल से बताएंगे स्कोर कार्ड पर 24 रन, 56 रनों का टारगेट है और इस टारगेट को जरूर अचीव करने की कोशिश में कामयाब होते हुए फिर से एक बार जिन्होंने 3 गेंदों पर 3 चौका लगाकर अपनी पारी का आगाज किया था वो बैटर कुणाल फिर से एक बार स्ट्राइक एंड पर। फील्डिंग रिस्ट्रिक्शन को थोड़ा सा बदलाव करते हुए, क्योंकि अगर देखा जाए तो 360 डिग्री के खिलाड़ी मृणाल वर्सुलकर जिस तरह से बल्लेबाजी करते हैं उसी तरह से अमरदीप कोलगांव के ये खिलाड़ी कुणाल मात्रे 360 डिग्री के मैदान पर एक शानदार परफॉर्मेंस दिखलाते हैं और उनके सामने स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। ओहो, और इस बार देखिए बल्ले के बीचों बीच सुमधुर साउंड, गेंद जाएगी आउट ऑफ द ग्राउंड, आधा डजन, षटकार। इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 30 रन, 56 रनों का टारगेट है और पहली बल्लेबाज कुणाल ने शानदार शुरुआत की और इस बार अपने फ्लो में आते हुए कमाल की बल्लेबाजी, विनय जैसे गेंदबाज के ऊपर प्रतिकार करने में कामयाब, आउटस्टैंडिंग फैबुलस बल्लेबाजी। अगर टीम को जीतना है जरूर थले पड़ा तो विकेट प्राप्त करनी होगी, पर इस बार देखिए अल्टी पल्टी गेंद जाएगी थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार। तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आ जा, डीजे सूरज। जीतने के लिए अभी भी 14 गेंदे 22 रनों की आवश्यकता है। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी कर रहे हैं। अगर जर्मन थले पड़ा टीम को जीतना है ना तो जरूर विकेट प्राप्त करनी होगी। ओहो, फिर से एक बार क्लास करना चाहते थे, फिर से एक बार चकमा देने वाली गेंद यहाँ पर
हर एक गेंद के ऊपर स्विच हिट करने का प्रयास, दूधाई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर एक गेंद यहाँ पर जरूर बर्बाद होते हुए डॉट गेंद। स्कोर रुका हुआ, स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक का प्रतीक सर बतलाते हुए 34 रन, 56 रनों का टारगेट है, 22 रनों की आवश्यकता है, आने वाली 13 गेंदें और 22 रनों की जरूरत। या संघामध्ये जो सामना जिंकेल तो नक्कीच आपण पाहतोय टीम नागेश्वर आवाज संघासोबत पुढचा सामना खेळणार याची नोंद घ्या। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक गेंद हवा में, विनय खुद गेंद के नीचे, ओहो फिर से एक बार जीवन दान। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है कुणाल जैसे बल्लेबाज का। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है दूर की समाप्ति के बाद 35 रन 35। पहले ओवर में अगर देखा जाए तो 19 रन खर्च किए थे, इस ओवर में 16 रन खर्च किए, टोटल 35 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस। जिस तरह से अलीबाग में बूम बूम माटिया, उसी तरह से जीराट के बूम बूम माटिया मयंक गुरव, आदित्य गुरव, मयंक गुरव हमें नजर आते हुए। अलीबाग के बूम बूम माटिया के फैन और खुद भी माटिया है, जीराट के माटिया मयंक गुरव, उनका भी स्वागत है, वेलकम है इस प्रतियोगिता के द्वारा। 12 गेंदें जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बताएंगे 21 रनों की जरूरत। अल्टी पल्टी 12 गेंदें और 21 रनों की आवश्यकता गेंदबाजी के लिए। अनिरुद्ध अनिकेत गेंदबाजी के लिए आते हुए। मयंक गुरव आपका वेलकम है। बूम बूम जीराट का माटिया, अनिकेत गेंदबाजी के लिए फिर से एक बार स्ट्राइक एंड पर। कमाल की बल्लेबाजी करने वाले बैटर कुणाल स्ट्राइक एंड पर। ओहो फिर से एक बार स्विच हिट, शानदार फ्लो और उस रंग के ऊपर भंग करते हुए अनिकेत के गेंद के ऊपर बड़ा ब्लास्ट, गेंद सीमा पर षटकार। रनों की जरूरत, 45 रन स्कोर कार्ड पर। इस बार देखें बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, गैप ढूंढने की कोशिश, फिर से एक बार लेग बाइस के रूप में यहां पर बल्ले से जरूर ऑफिशियल अंपायर का इशारा, 1 रन प्राप्त करते हुए। इस 1 रन के साथ टीम का स्कोर 46। तीसरा और प्रगति पर जीतने के लिए अभी भी 10 रनों की आवश्यकता है, 9 गेंदें 10 रनों की जरूरत। ओहो फिर से एक बार देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार दे, गेंद डीप स्क्वायर लेग सीमारेखा के ऊपर लॉफ्टेड षटकार। छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 52 रन 52। और फिर से एक बार ये विजय स्ट्रोक, गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री लाइन के पार, नो लॉस। यहां पर शानदार बल्लेबाजी करते हुए टीम अगर देखा जाए तो अमरदीप कोलगांव जीत
अपने नाम करते हुए शानदार जीत इस प्रतियोगिता में टॉस के लिए आना है। नागेश्वर आवास और अमरदीप कोलगांव दोनों टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए आना है।